देशाचं कल्याण तेव्हाच होऊ शकते जेव्हा तरुणाच्या हाताले काम आणि शेतकऱ्याच्या मालाले दाम भेटल तेव्हाच कल्याण होऊ शकते. इथं बसणारे 99% लोक शेतकरी आहे म्हणून तुमचा चेहरा मा चेहरा असा मिळता जुळता आहे, प्युअर कोरडवाहू. आणि तुम्ही पहा देशाच्या संरक्षणासाठी उभे असणारे तैनात असणारे जवान ते कोणाची लेकरं आहे? कोणाची लेकरं आहे? शेतकऱ्याची लेकरं. आता हे शेतकरी मेळावून विषय निघाला, या कृषी प्रदर्शनीहून विषय निघाला हा. मला सांगा एखाद्या खासदाराचं पोरग दाखवा बरं तुम्ही सीमेवर, एखाद्या आमदाराचं, एखाद्या नेत्याचं. कोणाची लेकरं आहे? BSF मध्ये, CRPF मध्ये देशाच्या सुरक्षेसाठी कोण आहे? कष्ट करणाऱ्याचे लेकरं आहेत. मी त्या दिवशी आता छोटा गोंदियाले कार्यक्रमाले आलो संविधान दिवसाच्या निमित्तानं. छोटा गोंदियात कार्यक्रम झाला. एका पोरीला मी स्टेजवर बोलवलं आणि तिने विचारलं, म्हटलं ताई कोणत्या वर्गात शिकते तू? ते म्हणे 4थीत. म्हटलं तुझे वडील काय करतात? ते म्हणे शेतकरी आहे. म्हटलं ताई तुला काय बोलायचं आहे मोठं झाल्यावर? ते पोरगी म्हणे महाराज मला म्हणे आर्मीत जायचं आहे म्हणे. मी तिला विचारलं तुझे वडील शेती करतात, तुला आर्मीत का बरं जायचं आहे? अनेक क्षेत्र आहे म्हणलं, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, हा बिझनेसमॅन आहे, हे असे चांगले क्षेत्र सोडून तू आर्मीतच खाऊन जाते म्हणलं. आर्मीत गेली तर त्याच्यात तुझा फायदा काय आणि आर्मीच का? त्या पोरीनं मला इतकं सुंदर उत्तर दिलं. ते चालू माईक मध्ये लोकांच्या समोर ते पोरगी बोलली म्हणे महाराज तुम्ही जर उद्या जर मेले म्हणे तसे मरणार नाही म्हणे तुम्ही अजून 5-50 वर्ष. पण समजा म्हणे उदाहरण आहे म्हणे, तुम्ही कसे लोकांनी उदाहरण सांगता म्हणे कार्यक्रमात, हे उदाहरण आहे म्हणे. तुम्ही जर उद्या जर मेले म्हणे तर तुम्हाला लोक घाटावर म्हणे पांढऱ्या कपड्यात नेतील म्हणे. आणि मी जर आर्मीत जर गेली आणि देशाची सेवा करता करता जर मी जर शहीद जर झाली का नाही म्हणे महाराज तर भले लोक घाटावर पांढऱ्या कपड्यात नाही म्हणे तिरंग्यात नेतील म्हणे. म्हणून मला आर्मीत जात आहे. 4 वर्षाची पोरगी तुमची गोंदियाची अशी बोलते की बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून